असता शोभा मुघलांनी सुद्धा भगवत केला लावला असता. एवढं सामर्थ्य ज्यांच्या येण्यामध्ये, एवढं सामर्थ्य ज्यांच्या असण्यामध्ये. याच्या पूर्वीचा जर महाराष्ट्राचा पूर्व काळ पारतंत्र्याचा काळ पाहिला तर कुणी उठावं, कुणी अगदी गावाच्या गाव विचारा करावी, रांगोळ्या कराव्या, वेळ आली पाया बापड्यांच्या इज्जती लुटाव्या, म्हाताऱ्या माणसांच्या खुली आम कत्तली कराव्या, तरुण कोणाला वेग बिडायला नेऊन जावं, गुरं जनावर मोकाट सोडावी, बोलणारं कुणी नव्हतं. कारण पारतंत्र्याची धग सगळ्यांना सोसवलेली होती. बोलणारं कुणीच नव्हतं. किती दिवस अन्याय, किती दिवस अत्याचार. एक लक्षात घ्या, अन्याय ऐकून घेणारे जर 99 असतील तर अन्याय ऐकून न घेणारा 100वा असतोच. आणि हीच अन्यायाची दग एका महात्म्याला नाही सहन झाली. ज्या वेळा सहन नाही झाली, उठला आणि त्याच भरामध्ये, त्याच उर्मीमध्ये गोदावरीच्या वाळवंटात येऊन उभा राहिला. त्या महात्म्याने हात पैलावले आणि त्या महात्म्याच्या मुखातून सांगितलं, आई किती दिवस अन्याय, किती दिवस अत्याचार, किती दिवस आमच्या वाट्याला दुःख, किती दिवस हा काळीमा, किती दिवस हे पारतंत्र्य. आई आता तरी फक्त एकदा दार उघड बैया, दार उघड बैया. शांतादुर्गे पहिले दार उघड, मांढरचे काळूबाई पहिले दार उघड, शिवनेरीचे शिवाई पहिले दार उघड, माहूरगडची रेणुके पहिले दार उघड, वणीचे सप्तशृंगी पहिले दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड. आणि खरोखर माझ्या नाथ बाबाच्या हात त्या बयेनं ऐकली आणि त्याच बयेनं तिचाच अंश अवतार म्हणून एका जाधवराव फळामध्ये अवतार घेतला आणि त्याच बयेचा प्रति अंश अवतार म्हणून त्या मानोजीराजे जाधवरावांच्या कन्या, ज्यांचं नाव होतं जिजाऊ, ज्यावेळेला येत्या झाल्या या वेरूळच्या भोसले घराण्यामध्ये या पारतंत्र्याची दग, या पारतंत्र्याची जाणीव स्वतःच्या अंतःकरणामध्ये झालेली होती. उघड्या डोळ्यांनी पुढे आम हा मुघलांचा नंगा नाच या डोळ्यांनी पाहत होत्या आणि या अंतःकरणानं घेतलं, अरे
हा सगळ्याचा विध्वंस झालाच पाहिजे. अन्याय, अत्याचार, हे सगळं वाईट वागणं संपलंच पाहिजे. आणि एक पुत्र असा येईल जो पुत्र कुणाचा नाही, याच जिजाऊच्या पोटी येईल आणि याच महाराष्ट्राचा उद्धार सुद्धा करेलच. आणि खरोखर जेव्हा मासाहेबांना दिवस गेले आणि एक दिवस आला की ज्या दिवशी या अवघ्या विश्वाला, या अवघ्या जगताला आणि या महाराष्ट्र धर्माला अगदी जसं प्रल्हादाच्या कडकडत्या खांबातून नरसिंहाचा जन्म हवा, अगदी तसाच या शिवनेरीच्या कडकडत्या खांबातून आणि जिजाऊ मासाहेबाच्या पोटातून एका क्रांती सूर्याचा जन्म झाला. ज्या क्रांती सूर्याचं नुसतं नाव ऐकलं तो विजयासारखी तलवार चालवून गेला. निधड्या छातीने अवघा हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना तिमतीला घेऊन अवघ्या सैतानानं लढून गेला. अरे स्वर्गात गेल्यावर सुद्धा सर्व देवदेवतांनी त्यांना चुकून मुजरा केला. असा एकच मर्द शिवबा होऊन गेला. आदर्श परंपरा या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. मातीचे घोडे बनले, मातीचे किल्ले बनले, मातीचे हत्ती बनले, मातीचं स्वराज्य उभा राहिलं आणि त्या मातीच्या स्वराज्याला आकार बसला. प्रतिपचंद्र रेखे वर्धिष्णू विश्ववंदिता सहस्रो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकले प्रमाण वाढत 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 जाणार हे स्वराज्य. मुघलांचा गर्दन काळ ठरलं. अहो त्या मुघलांची गर्दन स्वतःच्या तळहातावर तामप्रमाणे पिळून उभा राहिला इथला भगवा जरी पटका. उभी राहिली इथली शान, उभा राहिला अवघा महाराष्ट्र हल्लकल्लोळामध्ये. आणि त्याच वेळेला रायगडाच्या कणाकणावर मराठ्यांच्या मनामनावर आणि या काळाच्या क्षणाक्षणावर कळून चुकलं या महाराष्ट्राला तारणारा आज कुणीतरी आलाय. आणि मग ताकद कळली. सूर्य कधी कुणाच्या तळहाताने झाकत नाही. सूर्य कधी कुणाच्या तळहाताने झाकत नाही. हिमालय कधीच कुणाला वाकत नाही. सूर्य कधी कुणाच्या तळहाताने झाकत नाही. हिमालय कधीच कुणाला वाकत नाही. आणि मराठ्याला अडवायची कुणाच्याच बापात ताकद नाही. उभं राहिलं हे सकल स्वराज्य, उभं राहिलं हे सर्वस्व, उभा राहिला हा राज्य, उभा राहिला राजा आणि उभा राहिला इथला एक मावळा ज्यांनी स्वतःला उभं केलं होतं या ख्वाहिशीतून, या जाणीवेतून, या सर्वस्वातून, अगदी या पराक्रमातून, या धाडसातून, या कर्तृत्वातून, या की मला महाराष्ट्र घडवायचा आहे. जबाबदारी होती ना स्वतः स्वीकारली होती. जे करायचं होतं ना स्वतः केलेलं होतं. वेळ आली तर माझ्या राजासाठी मी मरायला सुद्धा तयार होईल.